विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी या विषयाचा अभ्यास करत आहोत. आपल्या लना हुशिंग या विद्यालयामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी मधील मराठीमध्ये 10वी कविता आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. गोमू माहेरला जाते या कवितेमध्ये कवीची माहिती आपण थोडक्यात घेत आहोत. तर ग. दि. माडगूळकर यांचा जन्म 1919, मृत्यू 1977. ते प्रसिद्ध कवी आहेत, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया इत्यादी गीतसंग्रह, गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्यनिर्मिती, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे कथासंग्रह, आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध. तर या गीतामध्ये कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधी भोळी माणसे यांचे सुरेख वर्णन प्रस्तुत गीतात कवीने केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोमू माहेरला जाते म्हणजे गोमू सासरला आहे आणि ती माहेरला निघालेली आहे. माहेरला म्हणजे आपल्या आईवडिलांकडे. ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर नववधू म्हणजे नवरी ही सासरी जाते, माहेरहून सासरी जाते आणि नंतर काही सणावाराला तर ती माहेरी येते किंवा लग्न झाल्यानंतर लगेच 1-2 दिवसांनी ती माहेरला येते. त्याला जाती येती असं म्हणतात. आणि मग अशा प्रकारे ही गोमू माहेरला येत आहे. आणि मग ती कशामध्ये बसून येत आहे, तर ती होडीमध्ये बसून येत आहे. आणि या होडीमध्ये बसल्यानंतर कवीनं गीत गायलेलं आहे. या कोकणचं वर्णन या गीतामधून केलेलं आहे. ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला मी हे गीत मोठ्यानं वाचून दाखवत आहे, तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. झनी धरणीला गलबत टेकवा, झनी धरणीला गलबत टेकवा. तर अशा प्रकारे या गीताचं वाचन मी केलेलं आहे. तर आपण आता या गीताचा भावार्थ समजून घेणार आहोत. या गीतामध्ये कवीनं काय सांगितलेलं आहे हे आपण समजून घेत
आहोत. गोमू माहेरला जाते हो नाखवा. तर आता गोमू सासरून माहेरला निघालेली आहे आणि नाखवा म्हणजे होडी, नावाडी, होडी चालवणारा मनुष्य, त्याला नावाडी म्हटलेलं आहे. तर हा नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा. तर आता मग ही गोमू माहेरला जात आहे आणि ती आणि तिचा पती हे होडीमध्ये बसलेले आहेत आणि मग या तिच्या पतीला, घोवाला म्हणजे तिच्या पतीला कोकण दाखवा. ती नावाड्याला म्हणत आहे की आता यांना कोकण दाखवा, आपलं कशा प्रकारचं कोकण आहे ते यांना दाखवा. चांगल्या पद्धतीमध्ये हे निसर्ग सौंदर्य आहे आणि मग माझ्या घोवाला म्हणजे माझ्या नवऱ्याला ते दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी. तर आता या कोकणामध्ये भरपूर खाड्या आहेत. तर खाडी म्हणजे जमिनीमध्ये जो पाण्याचा भाग शिरलेला असतो त्याला खाडी असे म्हणतात. आणि मग जमीन आहे आणि भरपूर पाणी आहे, ते पाणी एका जमिनीच्या भूभागामध्ये शिरलेलं आहे, त्याला खाडी असं म्हणतात. आणि मग ही कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भरपूर पाणी आहे या कोकणच्या किनारपट्टीमध्ये आणि चहू बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने हिरवी हिरवी झाडी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. या झाडांमध्ये कोणकोणती झाडे आहेत? भगवा, अबोली, फुलांचा ताटवा. या ठिकाणी अबोलींची झाडे आहेत, त्याला आलेली ती भगवी फुले आहेत आणि ही फुले या दोन्ही किनाऱ्याला फुलांचा ताटवा म्हणजे फुलांचा भरपूर या ठिकाणी समूह तयार झालेला आहे. भरपूर फुलं दोन्ही बाजूने आहेत आणि ते चांगल्या प्रकारचे दिसत आहेत. ही फुलं भगव्या रंगाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोकणची माणसं साधी भोळी. तर माणसांचं वर्णन करताना कवी म्हणतात की कोकणची माणसं ही दिसायला साधी आहेत, भोळी आहेत. काळजात त्यांच्या भरली शहाळी. बघा, काळजात म्हणजे त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये भरली शहाळी. तर शहाळी म्हणजे कोवळा नारळ आणि त्या नारळामध्ये जे पाणी निघतं आणि पाणी निघाल्यानंतर जे मधुर खोबरे, गोड खोबरे जे असतं त्याला शहाळी असं म्हणतात. आणि मग त्यांच्या काळजामध्ये ही शहाळी भरलेली आहे. ते प्रेमळ आहेत, मायाळू आहेत आणि आपल्याला सर्वांना ते मदत करणारे आहेत. उंची माडांची जवळून मापवा. या कोकणमध्ये जे हे उंच झाडे आहेत आणि हे झाडे माडांची झाडे आहेत आणि त्यांची उंची ही आपल्याला आता जवळून पाहायला मिळत आहे. मग त्यांची ही उंची आता तुम्ही मोजा, असं या गीतामध्ये कवी आपल्याला सांगत आहेत. सोडून दे रे खोड्या साऱ्या. तर कवी आता वाऱ्याला म्हणत आहेत, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. आता तू जे खोड्या करतोयस वाऱ्या, तर आता त्या खोड्या तू आता सोडून दे आणि आमचं हे होडी हलवायचं सोडून दे. या वादळामध्ये होडी इकडं तिकडं हलत आहे, फिरत आहे, हे सर्व आता तू दर दिवस ज्या खोड्या करत आहे त्या खोड्या सर्व आता तू सोडून दे आणि या होडीच्या शिडात आता तू शिर अवखळ वाऱ्या. असं कवी या वाऱ्याला उद्देशून सांगतायत, वाऱ्याला बोलून सांगतायत की आता तू तुझं अवखळपणा म्हणजे काय की चंचल, इकडून तिकडं फिरणं, उदाड्या मारणं, हे आता तू बंद कर आणि या होडीच्या शिडात शिर आता तू.
झनी धरणीला गलबत टेकवा. झनी म्हणजे पटकन, लवकर. गलबत छोटी होडी, नौका. धरणी म्हणजे जमिनीला. आता टेकवा. आता तुम्ही काय करा, लवकर ही होडी जमिनीला टेकवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या गीताचा भावार्थ समजून घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आपल्याला पाहायचे. आपल्याला या गीताखाली जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्नांची माहिती आपण करून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे. तो तक्ता कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी. तर आता कवितेचे कवी कोण आहेत? तर कवितेचे कवी आहेत ग. माडगूळकर. कवितेची भाषा, कवितेची भाषा ही मराठी आहे. कवितेचा विषय, गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत. कवितेतील पात्र कोणते आहेत? नाखवा, गोमू, गोमूचा नवरा. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी, कवीने या कवितेमध्ये कोणकोणत्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत? 1. निळी खाडी. 2. हिरवी झाडी. 3. अबोली फुलांचा ताटवा. 4. उंच माड. 5. कोकणी माणसे. 6. गलबत, सीड, वारा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी. तर एका शब्दात उत्तरे लिहा. तर पुढं चौकट तयार केलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. तर त्यामध्ये आकडा आहे गोमूचे माहेर. या ठिकाणी चौकोनामध्ये आपल्याला गोमूचे माहेर काय येईल? त्या ठिकाणी कोकण, म्हणजे त्या गोमूचं माहेर कोकण आहे. तर आता विरोधार्थी शब्द लिहायचा म्हणलं तर काय येईल? कोकण. तर कोकणामध्ये गोमूचं माहेर आहे, तर कोकण हा शब्द येईल माहेर. आणि माहेरच्या विरोधात कोण येईल? सासर. बघा, माहेर, सासर. कोकणची माणसं. आता कोकणची माणसं कशी? साधी भोळी. साधी भोळी या विरोधार्थी शब्द काय येईल? बघा, डांबरट, दादागिरी करणारे. प्रश्न तिसरा, खालील आकृती पूर्ण करा. कोकणची वैशिष्ट्ये. या ठिकाणी कोकणची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर मग आता कोकणची वैशिष्ट्ये काय आहेत? या गीतामध्ये आपल्याला कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग कसा आहे? निळा आहे. खाडीच्या किनाऱ्यावर हिरवीगर्द झाडी व उंचच उंच माड आहेत. माड म्हणजे नारळाची झाडं उंच वाढलेली आहेत. त्यानंतर भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो. आपल्याला या ठिकाणी अबोलीची फुलं आहेत, भगव्या रंगाची, ती सर्वत्र फुललेली दिसत आहेत. 4. कोकणातील माणसे शहाळ्यासारखी गोड व साधी भोळी आहेत. प्रश्न चौथा, पुढील ओळींचा. प्रश्न चौथा, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता कवीने वाऱ्याला काय विनंती केलेली?
आपण कवितेमध्ये पाहिलेलं आहे. वाऱ्याला कवीने अवखळ म्हटलेलं आहे. आणि आता तुझं हे अवखळपणा सोड आणि तू काय कर, आमच्या शिडामध्ये शिर म्हणजे शिडामध्ये ये आणि शांत हो. तर अशा प्रकारे कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात, आता मी सांगतोय परंतु तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तुम्हाला कसा समजलेला आहे, तुम्हाला तो तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर खाली आहे, शहाळातले पाणी आरोग्यदायी असते याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. बघा आता शहाळातले म्हणजे नारळातलं पाणी आरोग्यदायी असतं, आरोग्याला चांगलं असतं ते. आणि आपण आजारी पडलो, काही जखम झाली तर डॉक्टर आपल्याला नारळाचं पाणी पिण्यासाठी सांगतात आणि मग त्या नारळाच्या पाण्याने आपल्याला चांगली ताकद येते आणि मग ते आपल्या आरोग्याला चांगलं आहे, म्हणून आपण नारळाचं पाणी पितो. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. आकडा आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. आता बघा, यमक हा अलंकार आहे आणि यमक अलंकार म्हणजे शेवटचे शब्द सारखे असतात. शेवटचे अक्षरे, शेवटचे शब्द हे सारखे असतात. उदाहरणार्थ आता एक नाखवा. तर आता यामध्ये नाखवा, दाखवा, बघा यमक जुळणारे, शेवटचा शब्द सारखा, शेवटचा अक्षर सारखं आहे. नाखवा, दाखवा. खाडी, झाडी, माडी, भोळी, तिसरा आकडा आहे भोळी, पोळी, शहाळी, बाळी. असे कितीतरी शब्द तुम्हाला तयार करता येतील, सांगता येतील. साऱ्या, वाऱ्या, गोऱ्या, तोऱ्या, पोऱ्या असे कितीतरी शब्द तुम्हाला तयार करता येतील. आणि त्यामध्ये आपल्याला आता खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. आता आपण हे शब्द सर्व कवितेमध्ये पाहिलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला अर्थ लिहायचे आहेत आणि तुम्ही ते घरचा अभ्यास घरी ते लिहायचे आहेत. आणि या पाठामध्ये, या कवितेमध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर विचारा. आणि ही कविता तालासुरात म्हणायची आहे आणि तुम्हाला मग ही कविता जर ऐकायची असेल तर यूट्यूबवर ही तालासुरामध्ये कविता गायलेली आहे, ती तुम्ही ऐका. आणि मग यामध्ये आपल्याला कोकणची माहिती, कोकणचं निसर्ग सौंदर्य कशा प्रकारचं आहे आणि गोमू माहेरला जाताना तिच्या नवऱ्याला सांगत आहे, दाखवत आहे, या कवितेमध्ये कवीनं हे वर्णन केलेलं आहे. तर ही कविता संपलेली आहे आणि या कवितेचा भावार्थ आपण चांगल्या प्रकारे समजावून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.